या शाळेच्या सुरुवातीपासून जे भाडीचा द्वार चालत होते महानगरपालिका शाळा इथं आसपास परिसरात, त्यावेळेस शिक्षण मंडळाचे अधिकारी आले इथे जागा पाहण्यासाठी. मग त्यांना इथं कुठं जागा राखीव नव्हता. मग त्यांना म्हटलं की सर इथं जागा राखीव आहे, इथं बांधता बांधा. मग त्यांना त्या बांधण्यापासून आपण सहकार्य केलं आणि ह्या पुढे शाळेला आम्ही नेहमीप्रमाणे सहकार्य केलं. मी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे काही हवं आहे ते आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि या शाळेमधून बिरबल आणि राजाची तुम्ही कथा ऐकली असेल. राजा आणि बिरबल, बिरबल हा अतिशय हुशार असतो आणि राजाच्या इथं खूप काम करतो. पण तुम्हाला सांगायचं उद्देश असा आहे की बिरबल हा कधी राजा बनत नाही आणि राजा कधी हा बिरबल बनू शकत नाही. पण या शाळेतून राजा नाही झाले तरी बिरबल म्हणून एक अतिशय हुशार आणि बुद्धिमत्ताचा विद्यार्थी बाहेर पडावा ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याचं पराकष्ट माननीय सोनलकर सर हे करत आहेत. त्यांनी आल्यापासून शाळेचा पट जरी वाढलाच वाढला, काय 20 तर 30 ते किंवा 40 असतील, आता 260 किंवा 200 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे. आणि इथं कला क्रीडा सर्व सर हे करतात, सुद्धा प्रॅक्टिस घेतात, मुलांना शिकवतात. आणि मुलांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या शाळेमध्ये पालकांना बी विनंती आहे जास्तीत जास्त पटसंख्या वाढवावी. मुलांना इथं तुम्ही शाळेचं ॲडमिशन करावं आणि जे बी काही वस्तू लागेल, आमचे गिरीधर थोरात सर, आमचे पेटी मॅडम व मी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान हे माझी एनजीओ आहे आणि संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला काही आम्ही कमी पडू देणार नाही आणि आमचा नेहमीचा प्रयत्न राहील. आणि राहुल मॅडमला मी विनंती करतो CCTV बसवावे. परिसर हा मोठा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावे. आणि मीही आयुक्तांना पत्र देतो की बाबा इथं CCTV बसवावे आणि इथं पूर्ण कंपाऊंड वॉल कंपाऊंड मारून मिळावे. आणि विद्यार्थ्यांनो, कुठलाही माणूस कधी त्याला कमी समजू नका. लहान असो, गरीब असो, श्रीमंत असो, तो आपल्या कुठल्या कामी पडेल हे कधी सांगता येत नाही. आणि तुम्ही असं या शाळेतून जाऊन पुढे अशा शाळेला मदत करण्याचं तुम्हाला मी कटिबद्ध राहावे असंही मी नम्र विनंती करतो. कारण कर्ण हा एक दानशूर व्यक्ती होता. त्याचं स्वप्नात त्याचं कवच कुंडल मागितलं तर तो स्वप्नात त्यांनी दान केलेलं आहे. म्हणून जगामध्ये दानशूर व्यक्ती म्हणून कर्ण यांना ओळखलं जातं. बरोबर आहे का? आणि माझ्या सर्व पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावे. जास्त काही बोलत नाही, आता वेळ खूप चालला आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.